चौथ्या दिवशी आमच्या प्लॉटमध्ये मधमाशा दिसायला लागल्या तेव्हा आम्ही सॅटिस्फाय झालो की आता आपलं सेटिंग होणार. फळ जवळपास 6.5 किलो 7 किलो भरते हे फळ. आजचा रेट किती मिळाला दादा? सेटिंग सुद्धा तुम्ही आपल्या प्लॉट मध्ये पाहू शकता. पिकाची माहिती नसल्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. मधमाशीचा. मधमाशीचा प्रॉब्लेम आला. राईट. पाटील बायोटेकचं अच्छा, ते फवारलं. शेतकऱ्यांचा मेजर प्रश्न हो. साईज न बनणे. बऱ्याच कंपन्या आहेत याच्या या क्षेत्रात, बरोबर. पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जे आहे, हा. आम्ही तर परेशान झालो की सेटिंग होते की नाही. रोग आल्यावर उपचार करतो. बरोबर. आम्ही या प्लॉटमध्ये पहिल्यापासून सर्व फवारण्या प्रिव्हेंटिव्ह आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मधील हरसूल या गावी आलो आहे. शेतकऱ्यांचं हे कलिंगड लागवडचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना येथे सक्सेस मध्ये हा नफा सुद्धा मिळालेला आहे. आजचा रेट किती मिळाला दादा? आज हा सौदा आम्ही काल 22 रुपये किलो प्रमाणे दिला. 22 रुपये. हो. तर आजची तारीख आजची तारीख 25 फेब्रुवारी 2026. 26 ला. तर दादांचा कलिंगड पिकामध्ये हा पहिलाच अनुभव आहे आणि येथे सक्सेस सुद्धा झालेले आहेत. साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता जर आपण साईजचा विचार केला तर साईज जवळपास आहे 5-6 किलो पर्यंत ही साईज गेली. आता हे फळ आपलं 7 किलोचं जवळपास असेल. तर साईजसाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्याचप्रमाणे सेटिंग सुद्धा तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये पाहू शकता. सेटिंग सुद्धा खूप चांगली आहे. तर संपूर्ण माहिती आपण दादापासून घेऊया. दादा, सगळ्यात प्रथम म्हणजेच तुमचा पूर्ण पत्ता सांगा आणि तुमचं नाव सांगा दादा. नमस्कार, माझे नाव राजेश प्रभाकरराव सवणे, राहणार हरसूल, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आपण किती एकरावर लागवड केलेली आहे? मी हे 4 एकर क्षेत्रावर लागवड केली. 4 एकरवर केलेली आहे. आज आपली हार्वेस्टिंग सुरू आहे. रेट आपल्याला 22 रुपयांनी दिलेला आहे. 22 रुपये. प्लॉटला आता किती दिवस झालेले आहे? आज 87 दिवस झाले माझ्या प्लॉट. 87 दिवस झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, थंडीमुळे यावर्षी प्लॉट हे लेट चाललेले होते, त्यामुळे 87 दिवसावर ही हार्वेस्टिंग सुरू आहे. तुम्हाला कलिंगड पिकामध्ये पहिलं वर्ष असल्यामुळे अडचणी काय गेल्या आणि त्यावरती आपण कशा प्रकारे उपाययोजना केली? हे साहेब माझं पहिलंच वर्ष असल्यामुळे आणि या पिकाची माहिती नसल्यामुळे याच्यात थोडं, आणि त्यातल्या त्यात हा विंटर सीझन मध्ये घेतलेला प्लॉट असल्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. अच्छा. सेटिंगच्या बाबतीत अडचण आली, माल फुगवणीसाठी अडचण आली. हा. पण या सर्वावर आम्ही योग्य मार्गदर्शन आम्हाला ICL कंपनीचं, पाटील बायोटेकचं मिळत गेलं. हा. आणि आम्ही याच्यावर सर्व व्यवस्थित ट्रीटमेंट करून आम्ही सेटिंगसाठी, याच्यासाठी फर्टिगेशनसाठी चांगले कंपनीचे खतं वापरून, आणि मध्यंतरी आम्हाला याचा प्रॉब्लेम आलता, मधमाशीचा प्रॉब्लेम आलता. राईट. कारण हिवाळ्यात मधमाशी निघत नाही. राईट. संक्रांत झाल्याशिवाय मधमाशी बाहेर निघत ओळख नाही. सोडत ना थंडीमुळे. त्यामुळं ते आम्हाला तो प्रॉब्लेम होता. नंतर मग आम्हाला हिमांशू चौधरी सर आले आमच्या इथे पाटील बायोटेकचे. त्यांनी मला क्वीन बी म्हणून आहे पाटील बायोटेकचं, अच्छा. ते फवारलं. ते फवारल्यावर नंतर आमच्या प्लॉटवर मधमाशी येणं सुरू झाली, सेटिंग सुरू झालं. त्याच्यानंतर फर्टिगेशनमध्ये आम्ही ICL कंपनीचं ऑक्साईड फॉर्मचे सर्व खतं वापरले. अच्छा, म्हणजे आणि ICL चे सुद्धा मार्गदर्शन आहे. ICLचं फर्टिलायझर मध्ये हे केलं. हा. आणि परत ऑक्साईड फॉर्मचं खतं असल्यामुळे त्याचा इफेक्ट फार नॉकडाऊन मिळाला आम्हाला. बरोबर. कारण त्याचा इफेक्ट आम्हाला दर तिसऱ्या दिवशी फळात आम्हाला चेंजेस दिसले. बरोबर. चेंजेसमुळं आम्ही त्या खताला म्हणजे शेवटपर्यंत अप्लाय केलं. आत्ता आम्ही प्लॉट तोडणीच्या 8 दिवस आधी 8/0/47 25 किलो प्लॉटला सोडलं. त्याचा बी रिझल्ट आम्हाला आला. अच्छा. हा. तर याच्यामध्ये पाटील बायोटेकचं सुद्धा खूप चांगलं तुम्हाला सहकार्य मिळालं. तर पाटील बायोटेकचं जे मार्गदर्शन तुम्हाला मिळालं त्याच्यामध्ये तुमचा प्लॉटमध्ये फायदा झालेला आहे ना? हो, फायदा जरूर झालेला आहे. फायदा जरूर झाला. हो. आता आपलं महत्वाचं येतो दादा, शेतकऱ्यांचा मेजर प्रश्न सगळीकडेच हो. साईज न बनणे. आता आपला जर विचार केला तर प्रत्येकच फळ, आता इथे पण आपण फळ ठेवले, साईज बनलेली आहे. हो. साईज साठी आपण नेमकं काय केलं? साईज साठी आम्ही पाटील बायोटेकचं ते केसर्ज आणि साईज गेन म्हणून आहे. हा. केसर्ज आणि साईज गेन म्हणून आहे. हा. त्यांचं आम्हाला हिमांशू सरांनी सुचवलं. हा. जवळपास आमचं 2-2.5 किलोचं फळ झालं. तेव्हा म्हणे राजू भाऊ म्हणे तुम्ही केसर्ज, आणि हे आमचे मित्र आहे, आम्ही दोघा मिळून हा प्लॉट केलेला आहे. अच्छा. अच्छा. ते सुधीर भाऊ अडकीने आमचे मित्र दोघा मिळून प्लॉट केलेला आहे. आणि मी मध्यंतरी हजर नव्हतो, माझ्या भाचीचं लग्न असल्यामुळे त्यांनी हे सुचवलं भाऊंना. मग ह्याचं आम्ही ड्रिंचिंग केलं. ड्रिप मधून सोडलं. ड्रिप मधून सोडलं. तर याच्यामुळं भरपूर साईज मध्ये फरक पडला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजेच की तुमचा जर प्लॉट 5-6 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये हार्वेस्टिंग करण्यावर येत असेल तर तुम्ही 300 ग्रॅम केसर्ज सोबत 500 मिली साईज गेन जर एकरी सोडलं आणि सोबत अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड म्हणजे पोटॅशियम ह्युमेट, तर तुम्हाला साईजमध्ये 72 तासामध्ये रिझल्ट भेटेल. जसं की दादांना हा भेटलेला आहे. अजून पण दादांचा प्लॉट जवळपास 5-6 दिवस येथे चालत होता, परंतु रेट चांगले आहे त्यामुळे दादांनी येथे हार्वेस्टिंग केलेलं आहे.
तर दादा पाटील बायोटेक बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. नेमकं तुम्ही कशा प्रकारे फायदा झाला हे शेतकऱ्याला सांगा आणि शेतकरी याचा पाटील बायोटेकचा फायदा कशा प्रकारे घेऊ शकतील? नाही, याच्यात जे काम केलेलं हा. आहे पाटील बायोटेक कंपनीने जे काम केलेलं आहे, हा. आता काही कंपन्यांचं, बऱ्याच कंपन्या आहेत या क्षेत्रात, बरोबर. पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जे आहे हा. आणि त्यांचे प्रतिनिधी जे हा. आहे, त्यांचे हिमांशू सर आहे किंवा तो राऊत आहे, राऊत सर आहेत, हा. त्यांचे योग्य वेळी प्लॉटला व्हिजिट दर 8 दिवसाला, हा. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, प्रत्येक स्टेजला काय करावं लागेल काय नाही. आम्ही तर परेशान झालतो की सेटिंग होते की नाही, पण ते पाटील बायोटेकचं Queen bee. जे क्वीन बी दिलं, हा. त्यामुळं आमचं चौथ्या दिवशी आमच्या प्लॉटमध्ये मधमाशा दिसायला लागल्या, तेव्हा आम्ही सॅटिस्फाय झालो की आता आपलं सेटिंग होणार. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी फार कमी कंपन्या करतात. तर ते जे आहे या पाटील बायोटेकचं एक आम्हाला पॉझिटिव्ह असं वाटलं की बुवा तो दर 8 दिवसाला व्हिजिट हा. आणि काय डिफिशियन्सी आहे, काय पाहिजे काय नाही, याच्यावर मार्गदर्शन. आम्ही आनंदच पेरतो पाटील बायोटेकचं म्हणणंच आहे. हा. ते आपण इथे साक्षात उतरवलेला आहे किंवा इथे आणलेला आहे. प्लॉट जर तुम्ही पाहत असेल तर हा 4 एकराचा संपूर्ण प्लॉट आहे. प्लॉटची सेटिंग सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फळांचा हा ढीग दिसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे दादा, आपल्या प्लॉटमध्ये मी बाकी प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये एक फरक आढळला. 2 नंबरचा माल कमी आहे, हो, 1 नंबरचा माल इथे जास्त आहे. कारण मी जवळपास 8 ते 10 प्लॉट पाहिले, हार्वेस्टिंग झालेले आहे. 2 नंबरचा प्लॉट पर एकर हा. आपण नाही म्हटलं तरी 3-4 टन हा निघतो मागून, पण तुमच्या आता 1 टन पण निघेल असं वाटत नाही. म्हणजेच काय, पहिला जो आहे 1 नंबरचा माल इथे चांगला आहे. कारण पहिला जर माल 1 नंबर जास्त निघाला तर नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये पैशामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येतं. दादा, तुमचा थोडा परिचय द्या. दादा नमस्कार. नमस्कार, मी सुधीर अडकिने, दिग्रस. हा तुम्ही पार्टनरशिप मध्ये प्लॉट केलेला आहे. हो. काय वाटतं तुम्हाला यावर्षी? जसं तुम्ही या अपेक्षेने तर केलं नसेल की 22 रुपये रेट मिळेल, कारण दरवर्षीचा विचार करा, आजपर्यंत 10-12 रुपयापर्यंत रेट आजपर्यंत 10-15 वर्षाचा अनुभव विचार केला तर खूप 17 हायएस्ट रेट मी बघितलेला आहे. तर यावर्षी केवढा रेट मिळणार असं अपेक्षा नव्हती, परंतु भेटला. शेतीमधून काय वाटतं? शेती सोन्याचे दिवस येणार? बिलकुल. आता तुम्हाला सध्यामध्ये जर विचार केला, किती टन ॲव्हरेज निघेल 4 ह्याच्यामध्ये? 4 एकर मध्ये 80 टनच्या वरी निघायला पाहिजे. वरी निघाला पाहिजे, 100% निघणार, कारण माल आहे. आता ट्रक मोजल्यावर माहित पडेल. सुखी आहे, समाधानी आहे? बिलकुल. तुमच्या मार्गदर्शनामुळे सक्सेस झाला आहे प्लॉट. सक्सेस झाला. पाटील बायोटेकचं मार्गदर्शन चांगलं वाटलं. बाकी शेतकऱ्यांना तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातील काय सांगाल? पाटील बायोटेकचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे? बिलकुल घ्यायला पाहिजे. दादा काय सांगाल तुम्ही? पण दुसरं एक आहे, मला एकच शेतकऱ्याला सांगायचं आहे की आपण जे काही रोग आल्यावर उपचार करतो, बरोबर, आम्ही या प्लॉटमध्ये पहिल्यापासून सांगू इच्छितो की आम्ही सर्व फवारण्या प्रिव्हेंटिव्ह घेतल्या. बरोबर. आणि आमच्या याच्यात पहिल्यापासून तुमचा फ्युजेरियम विल्ट असो, डाउनी मिल्ड्यू असो किंवा मग गमी स्टेम्प असो, हे रोग मुळीच येऊ दिले नाही आम्ही शेवटपर्यंत. आणि याच्यावर प्रिव्हेंटिव्ह घेत गेलो आणि तसं मार्गदर्शन आम्हाला मिळत गेलं. बरोबर. आणि जास्तीत जास्त आम्ही याच्यावर यांनी सुचवलेलं जे जैविक आहे, जे केमिकल, याच्यावर केमिकल फार कमी लागते आणि जैविक जे यांनी सुचवलं तेच आम्ही फवारलं. त्यामुळं आम्हाला हे आजचं यश दिसून राहिलं. शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही विचार केला असेल की विल्टिंगची समस्या याच्यामध्ये 100% प्रत्येक ठिकाणी आलेली होती, त्यामुळेच यावर्षी लागवडी कमी झाली आहे. तर तुमच्या शेतामध्ये जर 45 ते 50 दिवसाचा किंवा 40 दिवसाचा आपला टरबूज खरबूजचा प्लॉट असेल तर ट्रायकोडर्मा NX पाटील बायोटेक कंपनीचे तर अर्धा किलो जर आपण सोडलं तर जबरदस्त. सोडलं ना आम्ही. हे बघा, आपल्या शेतकऱ्याला विचारला राहिलं होतं, त्यांनी पण ट्रायकोडर्मा सोडलेला आहे. एकरी 1 किलो ट्रायकोडर्मा, 250 ग्राम मायकोरायझा, 1 किलो गुळ आणि NPK कांसो स्लरी हे जे आहे, हे सलरी आम्ही 1 दिवस 48 तास बनवली आणि तिसऱ्या दिवशी ती सलरी सोडवली. त्याचं बी बेनिफिट आम्हाला जबरदस्त मिळालं. हे महत्वाचं आहे. म्हणजे जमिनीमधले अपटेक जे आहे ते अपटेक जे खत न्यूट्रल फॉर्म मध्ये पडून होते, ते खत या सलरीच्या एकदम उचलल्या गेले आणि साईज बनण्याला मदत झाली. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, दादांनी आपल्याला त्यांचं स्वतःचं मनोगत सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं आपल्याला एक आवडलं की पहिलं वर्ष आहे आणि सक्सेस मिळालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे लाख रुपया शेतीमधून आज जवळपास आता नाही म्हटलं तरी 20 टन जरी एकरी ॲव्हरेज आपण पकडलेलं आहे, तरी 20 म्हणजे जवळपास आपण 4,80,000 रुपयाचं, इथे 4,40,000चं उत्पन्न, एकरी 1 लाख रुपये खर्च. 4 एकराचा प्लॉट आहे, खूप जबरदस्त आहे. 2 नंबरचा माल सुद्धा जे काही निघेल तो शिल्लक आहे. तर अशाच प्रकारे आपण
तुम्हाला जर टरबूज पिकामध्ये काही अडचणी समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता फळं दाखवतो तुम्हाला दादा. आपल्याला फळं दाखवा हे शेतकऱ्याला. उठा उसको. हे बघा फळं, प्रत्येक फळ बघा, याला म्हणतात क्वालिटी. आणि हे फळ जवळपास 6.5 किलो 7 किलो भरते हे फळ. दाखवा दादांना. हा, आणि हे जे साईज आहे याची साईज 16 इंच ते 17 इंच आहे मोजली. हा. आता आपल्याजवळ टेप नाही हा. आहे, पण माझा हात सांगतो. हा. माझा हात 18 इंचाचा आहे. हा. वरतं बोटच शिल्लक आहे फक्त. बरोबर. म्हणजे याच्या मागे साईज बनण्यामागचं साईज म्हणण्यामध्ये साईज गेन आणि Size केसर gain, हे केसर. महत्वाचं आहे. हा. तर शेतकरी मित्रांनो, साईजचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही साईज गेन केसर सोडा, जबरदस्त फायदा मिळेल. इतर माहितीसाठी आपलं पेज फॉलो करून घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही शेड्यूल वगैरे माहिती वगैरे हे घेऊ शकता. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद.